आपल्याला माहिती असेल की प्रत्येक पक्षाच्या घटनेप्रमाणे या निवडणुका पक्षांतर्गत निवडणुका या अपरिहार्य आहेत। तर 3 वर्षांनी आपल्या घटनेमध्ये आपण सदस्य नोंदणी करतो आणि राष्ट्रीय अध्यक्षापासून तालुक्याच्या अध्यक्षापर्यंत सदस्यामधून आपण निवड होते। त्याचा अभियानाचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातला आपण कोल्हापूरमधून केलेला आहे। पण किती मतदारसंघाने आहे, किती टार्गेट दिलेलं आहे? शिवसेनेने दिले ते 30,000चं टार्गेट दिले, आपण किती दिलेलं आहे? आम्ही टार्गेट दिलं 1 लाखाचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण महामंडळ जर हवं असेल तर तुम्हाला सभासद नोंदणी करावी लागेल। सभासद महामंडळ वेगळं निकष लावलाय। महामंडळ नाही, निकष नाही। आपण हे बघा, कार्यकर्ते ईर्ष्या निर्माण केल्याशिवाय काम होत नाही। आपण महामंडळ समित्यावर सदस्य यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करेल त्याला शेवटी पक्षाचं काम करणारा तोच आहे ना। आणि आपण काही सगळं माझं काम आपलं सांगितलं आहे, पक्षाची धोरणं सांगितलेली आहेत, लोकांना आकृष्ट करण्यासाठी सगळ्यात सोपा पक्ष आहे आमचा, असं आमचं मत आहे। साहेब, जिल्ह्यातल्या महायुतीतल्या या सगळ्या तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। एका बाजूला भाजपनं या ठिकाणी बैठक घेतली, शिंदे गटानं देखील आता टार्गेट ठेवून सभासद नोंदणी सुरू केली, आता आपण देखील सुरू करत बघा, तिन्ही पक्षांचे विशेषतः भारतीय जनता पक्षाची 3 वर्ष पूर्ण झालेली होती, आमचे दोन्ही पक्ष नवीन झालेले होते, त्यामुळे पक्ष सदस्य नोंदणी ही अपरिहार्य आहे। आता प्रत्येकाने आपापल्यापर्यंत पक्ष वाढण्याचा अधिकार प्रत्येकाला, त्यामुळे प्रत्येकजण वाढवतील। परंतु आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही, आम्ही काही ईर्ष्या आणि संघर्ष करणार नाही, आम्ही आमचा प्रामाणिकपणानं पक्ष वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सरकारनं 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे, मात्र याचं मूल्यमापन करण्यासाठी शरद पवार गटानं शॅडो कॅबिनेट तयार केलेलं आहे, असं बघताय? ठीक आहे, ते आता विरोधकांना दुसरं काही काम नाही, त्यांनी मला वाटते आमचे पंचनामे करावेत। आम्ही लोकांना यशस्वीरित्या किती काम केलेलं आहे हे विधानसभेतच दिसलेलं आहे, त्यामुळे वेगळी आता परीक्षेची काही गरज नाही। उद्यापासून अधिवेशन चालू होते, विरोधक घेरण्याची शक्यता आहे, धनंजय मुंडे असू दे, हे 2 मंत्री टार्गेट। कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण, ठीक आहे, नाही ते हे बघा, कुठल्याही राज्यामध्ये सरकारच्या विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं, लोकांचे प्रश्न मांडणं, परंतु त्यांची शक्ती फार यावेळा कमी आहे, त्यामुळे ते किती प्रभावीपणाने मांडू शकतील याबद्दल 25-30 वर्षे काम करणाऱ्या माझ्यासारख्या सदस्याच्या मनात शंका आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली, खरं तर सामान्य महिला सुरक्षित नाहीत, मात्र मंत्र्यांची मुली देखील सुरक्षित नाहीत असं म्हणायचं का? ही घटना चुकीची घडलेली आहे, याबद्दल आजच आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं किती कठोरपणानं आपण कारवाई करणार हे सांगितलेलं आहे। विरोधामध्ये आपली भूमिका मांडताय, मात्र 8 तारखेला राजेश क्षीरसागर यांच्याकडून शक्तीपीठ समर्थनार्थ बैठक घेतली जाणार आहे। ठीक आहे ना, हे बघा, लोकशाहीमध्ये आपापली मतं मांडण्याचं आपापलं करण्याचं, आता मी मागे सांगितलं होतं की आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचा विरोध आहे, लोकांच्यावर आम्ही राहणं गरजेचं आहे, त्यामुळे आता सरकार करेल की लोकांचा विरोध नसताना रस्ता नेणं, त्यासाठी आमचं समर्थन आहे। महायुतीत आपण एक संघ आहे असं म्हटलं, तिन्ही पक्ष एकत्र आहे म्हटलं, मात्र आपल्यावरती एक आक्षेप या ठिकाणी ठेवलेला आहे की आपण विरोधी उमेदवाराला मदत केलेली आहे। राजेश क्षीरसागर माझं नाव कुठं कुणी काय घेतलेलं मी तर काय चालू राहणार, पण आता अशी माहिती यायला लागली की आनंदाचा शिधा ही योजना बंद करायच्या तयारीत आहे। आनंदाचा शिधा काय बंद नव्हताच ना, आनंदाचा शिधा हा सणावारला होता, आम्ही जी महिन्याला जी योजना आहे ती कुठली बंद केलेली नाही, पण पाडव्यात अजून लॉट खुला झालेला नाही, तो वेगळा भाग आहे। आम्ही ज्या योजना आहे त्यामध्ये आनंदाचा शिधा मी बोललो नव्हतो। साहेब, जिल्हा बँकेमध्ये जो चेक वटवला गेला 57 कोटीचा, त्या संदर्भात तुम्ही अध्यक्ष म्हणून काय आता या संदर्भात? मी त्या दिवशी पत्रकारांना बोलवून सगळी माहिती दिली होती। मला सांगा, दुसऱ्या दिवशी आमच्या बँकेच्या अधिकाऱ्यानं जर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर दुसरा चेक वटला असता का नाही? आमचा बँकेच्या अधिकाऱ्याबद्दल जी आज चर्चा चालू आहे ती चर्चा कृपया बंद झाली पाहिजे, नाही तर त्याने वटून ते टाकला असता, तिसराही वटून टाकला असता, तो त्यात सामील असता, तर ते कुठनं गेलं याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। चेक लिहिणारे 4 CCTV मध्ये सापडले, आज पोलिसांना सगळं तो शोध घ्यावा ही आमची इच्छा आहे ना, कोण आहे यात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।